तसं पाहिलं तर मग परवापासूनच उपोषण चालू 27 पासूनच. 27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो, वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथे आंतरवलीत, बिना जेवणाचं तसंच निघालो. म्हणलं रस्त्याने जेवू, नाही जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते, मी दुसऱ्याच्या गाडीत होत नाही. मुख्यमंत्र्यांनी बराचसा लागतो, बराचसा लागतो. म्हणजे आपल्या गाडीत नका तो शूटिंग फिटिंग करते ना, करून दे ना. त्याला काय खोटं बोलायचं, तेव्हा जे बोलायचं ते ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची, मीडियाच्या समोर सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं 27ला. 28ला सकाळी जेवलो. जेच तिथून पुढे मी हुकला, दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो. ते काय जमलं नाही, जेवता आलं नाही, थोडंच जेवलो. म्हणजे 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर का हो पत्रकार बंधू, 2-3 जण होते की नाही गाडीत तुम्ही झोपलेले. ते बिचारे ते म्हणले आज स्थिती नाही करायला, ते म्हणले आयला कमाल वाची. अरे ओरिजिनल करतो जे करता, हे कोणी उभं राहिलं, हे बाबा होता उपासच मारला नाही. उपास हे विषय पत्रकार यांना काय 2-3 टाइम हाणायची सवय आहे आणि 2-3 तासात जायची सवय. लटकले ना माझ्यामुळे ते. आपण गाडी वगैरे नाहीत मधून कळत नाही, जेवायला मिळाला मिळाला नाही ते म्हणले उगाच वगैरे लफडे घेतलो आपण आपल्या. कारण मी निष्ठेनं करतो, बेगडेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं.